नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी घेऊन आलेले तुमच्यासाठी एक मोटिवेशनल स्टोरी। ही स्टोरी फक्त पालकांच्यासाठी मुलांच्यासाठीच नाही तर सर्वांसाठीच आहे। या स्टोरीमध्ये एक सज्जन व्यक्ती असते, गृहस्थ असतो अगदी आपल्यासारखा। ती व्यक्ती देवपूजा, पूजा अर्चा किंवा सतत चांगलं काम करणे या सगळ्या गोष्टी ती व्यक्ती सतत करत असते। पण तरीही त्या व्यक्तीबरोबर ना सतत वाईट गोष्टी घडत असतात। म्हणजे बॉसबरोबर गैरसमज होणं, ऑफिसमध्ये सहकाऱ्यांच्याकडून पुरेसं सहकार्य न मिळणं, नातेसंबंधांमध्ये अडचणी, या सगळ्यांमुळे ना तो माणूस पूर्ण वैतागलेला असतो आणि त्याला कळत नसतं की मी इतका देवधर्म करतोय किंवा मी इतका चांगला वागतो, पण मला त्या बदल्यामध्ये जे अपेक्षित चांगलं आहे ते का मिळत नाही, किंवा मी लहानपणापासून ऐकत आलेलो आहे की चांगल्याबरोबर नेहमी चांगलं होतं असं नाही आणि मला आता हे जे काही स्ट्रगल आहे ते खूप जास्त झालेलं आहे। असं या टेन्शनमध्ये असतानाच एकदा त्याच्या बॉसबरोबर कडाक्याचं भांडण होतं आणि त्याला नोकरीवरून काढून टाकलं जातं। नोकरीवरून काढून टाकल्यानंतर आजपर्यंत कुणालाही न दुखावलेला, कधीच वाईट काम न केलेला, देवपूजा, आपण आणि आपलं काम याच्याशी एकनिष्ठ असणारा असा हा माणूस घरी येतो। घरी आल्यानंतर शांतपणे देवापुढे बसतो, देवपूजा करतो, चांगली तासभर देवपूजा करतो आणि देवाला मात्र विनंती करतो। मनोमन देवाला सांगतो की आज तुला माझ्या स्वप्नात यायचंच आहे आणि मला दृष्टांत द्यायचं आहे की तू माझ्यासोबत आहेस आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे। आणि रात्री तो झोपी जातो आणि झोपी गेल्यानंतर त्याच्या स्वप्नामध्ये देव येतो आणि देव आल्यानंतर त्याला खूप आश्चर्य वाटतं। म्हणजे तो त्या स्वप्नामध्ये देव एका वडाच्या झाडाखाली त्याला भेटतो। तो देवाला सांगतो की देवा, तू तर बघतोयस माझी व्यथा काही तुला लपलेली नाही आहे आणि तू बघतोयस की मी जितकाही प्रयत्न करतोय तेवढा पाठीमागं खेचला जातोय किंवा माझ्या आयुष्यातल्या अडचणी तर काही संपायचे नावच घेत नाहीत आणि मी इतका चांगला वागूनही बहुतेक तुझं लक्ष माझ्याकडे नाहीच आहे। तेव्हा देव म्हणतो की असं काही नाही आहे आणि हे एक निसर्गाचं चक्र असल्यासारखं आहे। आज तुझ्यावरती वेळ आहे, उद्या ती दुसऱ्या कुणावरती तरी असेल। पण तो सज्जन म्हणतो नाही, असं काही नाही आहे, हे माझ्याबरोबर ना पहिल्यापासून घडत आलेलं आहे आणि याचा काहीतरी निकाल लागला पाहिजे, या गोष्टीचं काहीतरी आता तुम्ही सोल्युशन मला देणं गरजेचं आहे। असं म्हटल्यानंतर देव म्हणतो की ठीक आहे, जर तुला याचं सोल्युशन हवं असेल तर माझ्या पाठीमागे जे वडाचं झाड दिसतंय त्या झाडाकडे जायचंस आणि पण त्या झाडाकडे जाण्या अगोदर तू एक काम करायचंस। तुझ्या ज्या काही सगळ्या अडचणींची यादी आहे ते एका पानावरती लिह आणि त्याचं एक छोटंसं गठळं बांध आणि ते काय कर, तू त्या झाडावरती नेऊन टांग। असं केल्यानंतर तुझ्या सगळ्या समस्या दूर होतील। बास, त्या सज्जन व्यक्तीला त्याच्या समस्येचं निराकरण झालं। कारण समस्या जी आहे ती कागदावरती लिहून जर त्या पाठीमागच्या म्हणजे परमेश्वर जिथं उभा आहे त्याच्या पाठीमागच्या झाडावरती, वडाच्या झाडावरती नेऊन ठेवल्यानंतर आपल्या समस्या आता सुटणार आहेत असं त्या व्यक्तीला वाटतं आणि तो खूप आनंदी होतो। बस मला एवढंच हवं होतं म्हणतो तो। पण देव म्हणतो की थांब, याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे। जेव्हा ना तू त्या तुझ्या ज्या समस्या आहेत त्याचं जे गाठोड आहे ते तू त्या झाडावरती टांगण्यासाठी जाशील ना, तेव्हा तिथं गेल्यानंतर तू परत येताना तिथलं अजून एक गाठोडं तुला घेऊन यायचं आहे, जे तुझ्यासारख्या एखाद्या अशाच समस्याग्रस्त व्यक्तीने तिथं अडकवलेलं असणार आहे। झालं लेणे के देणे। म्हणजे या ठिकाणी त्यांनी विचार केलेला असतो काय की आपल्याला फक्त आपल्या समस्या ठेवून यायच्या आहेत, पण इथं देव म्हणतो की नाही, हे एक्सचेंज ऑफर आहे। तू काय करायचंस, तुझं दुःख तुला मोठं वाटतंय ना, तू जा आणि तुझं दुःख जे आहे ते सगळं लिहून तिथे ठेवून ये। ठीक आहे म्हणतो तो, ठेवायला जातो आणि ठेवायला गेल्यानंतर तो म्हणतो की आपल्याला माहिती आहे ना आपल्याला काय करायचं। मग तो काय करतो की स्वतःने जे गाठोडं ठेवलेलं असतं त्यापेक्षा छोटं काही मिळतंय का तो बघतो आणि तो उचलतोही। पण मनात पटकन येतं त्याच्या की जर याच्यामध्ये एखादा दुर्धर आजार आणि रोग लिहिला असेल तर नको रे देवा, मग हे नको। मग दुसरं गाठोडं उचलतो आणि त्यामध्ये तो म्हणतो की यामध्ये जर माझ्या जवळच्या व्यक्तीचा अचानक मृत्यू लिहिला असेल तर नको, तेही नको। मग
पुढे जातो, पुढं एक गाठोडं शोधायला लागतो. तर ते गाठोडं घेतो आणि म्हणतो की अरे याच्यामध्ये समजा कर्जबाजारीपणा असेल किंवा आर्थिक प्रचंड नुकसान असेल किंवा मग एखादा समजा आपल्यावरती कलंक लागणार असेल, असं काही असेल तर नको रे देवा, म्हणून तो स्वतःचा गाठोडा आता शोधू लागतो आणि देवाला विनंती करतो की नको बाबा, मला गाठोडं समस्यांचा मला दे, मी सोडवायला समर्थ आहे आणि मी सोडवू शकतो. आपल्या आयुष्यात काय वेगळं घडतं? आपल्याही आयुष्यामध्ये असं समस्यांचा गाठोडा आहे आणि ज्याला मिळालेलं आहे, आपल्याला वाटतं की आपलं दुःख, आपल्या समस्या या सगळ्यात मोठ्या आहेत आणि समोरच्याचं जे फार चाललं आहे ते छान आणि निवांत चांगलं चाललेलं आहे, पण त्याच्याही आयुष्यामध्ये आपल्यापेक्षा कदाचित जास्त आणि भरपूर अडचणी असू शकतात. पण आपल्याला जे दिसतं ते बऱ्याचदा सत्य असतंच असं नाही. फक्त मला 12वीच्या रिझल्टला सामोरे जाणाऱ्या, 10वीच्या रिझल्टला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एक सांगायचं आहे की या 4 ओळी फक्त तुमच्यासाठी बरं का. ढूंढना है तो खुद में खूबियाँ ढूंढो, कमियाँ ढूंढने के लिए तो लोग है ना, रखना है तो कदम को आगे रखो, पीछे खींचने के लिए तो लोग है ना. तू खुद के अंदर जुनून की ऐसी चिंगारी भड़का, जलने के लिए तो लोग हैं ना. देखना है तो सपनों को ऊंचा देखो, नीचा दिखाने के लिए तो लोग हैं ना. तू खुद से कुछ अलग कर, भीड़ में चलने के लिए तो लोग हैं ना. तू ऐसा कुछ करके दिखा जमाने को की तालियां बजाने को लोग हैं ना. प्रत्येक वेळेस आपण जे काही करतो त्याबद्दल लोक तुमच्यावर हसतील, तुम्हाला बोलतील, रिझल्ट काहीही असो, पण त्याला मोठ्या मनाने सामोरे जा. लक्षात ठेवा, अपयश येईल, अपेक्षाभंग होईल, अपेक्षापूर्ती होईल, काहीही होईल, जे काही होईल त्याला स्वीकारा. कारण जोपर्यंत तुम्ही स्वीकारणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की लक्षात ठेवा, आज मिळालेलं अपयश हे उद्या आपल्याला मिरवायचं आहे. तुम्हाला माहिती आहे ना, युद्धामध्ये सैनिक एखादी गोळी लागली तर तो लगेच हार पत्करत नाही, तो परत पाठीमागे येत नाही रणांगणातून, बरोबर. तो वार मिरवतो. जेव्हा त्याच्या यशाच्या गाथा गायल्या जातात, पोवाडे गायले जातात, तेव्हा तो त्याचे व्रण दाखवतो शरीरावरचे की असा युद्ध खेळलो मी. तर असंच आहे तुमच्या आयुष्याचंही हे युद्ध असंच चालू राहणार आहे. त्यामुळे यश, अपयश, अपेक्षाभंग, कमी मार्क्स, जास्त मार्क्स या सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत. आमच्यासाठी तुम्ही खूप महत्त्वाचे आहात, हे विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या आवडत्या व्यक्तीपर्यंत शेअर करायला विसरू नका. काळजी घ्या स्वतःची. ऑल द बेस्ट. थँक्यू.